पीछे पर ये दीवाने सर ये झुकने आगे पर देर। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये। जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता। आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता। तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, जे काही सुपर VPN ॲप आहे त्याला UK सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे। कनेक्ट केल्याच्या नंतर कॅपकटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर फोटोमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे काही फोटोच्या समोरील कॅपकटचा लोगो आहे त्याला डिलीट करायचे। त्यानंतर जी काही फोटोची लेअर आहे हिला 15 ते 20 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची। त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, ओव्हरलेमध्ये यायचं आहे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये यायचं आणि इथून जो काही आपला बिटमार्कचा ओव्हरले व्हिडिओ आहे त्याला ॲड करायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर खालचे ऑप्शन स्क्रॉल करत समोर यायचं आहे। समोर आल्याच्या नंतर मित्रांनो, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओव्हरले व्हिडिओमध्ये तुम्हाला जिथं जिथं अंक दिसतील तिथं थांबायचं आहे, जसं की बिट 1 बिट 2 अशा ठिकाणी थांबायचं आणि फोटोवरती क्लिक करायचं आणि स्प्लिट नावावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला जिथं जिथं अंक दिसतील तिथं फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर मी फटाफट फोटो स्प्लिट करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक बीटप्रमाणे फोटो स्प्लिट केलेले आहेत। आता काय करायचं, शेवटी यायचं आहे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि डिलीट करायचा आहे। त्यानंतर काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे, जो काय आपला बिटमार्कचा ओव्हरले व्हिडिओ त्याच्यावरती क्लिक करायचं आणि डिलीट करायचे। त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता पहिला फोटो सोडून द्यायचा आहे, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आणि सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे, वरचे ऑप्शन स्क्रॉल करत समोर यायचं आहे। समोर आल्याच्या नंतर स्प्लिट नावावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही 3 लेअर मिरर नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आणि जी काही याची लेअर आहे हिला 2 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर काय करायचं आहे, ॲडजस्टमध्ये यायचं आहे, फिल्टरच्या रेशला पूर्णपणे कमी करायचं आहे आणि वर्टिकलच्या रेशला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो काय करायचं, 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही हर्ट फ्लेम नावाचा जो काही बॉडी इफेक्ट आहे त्याला ॲड करायचं आहे। त्यानंतर जी काही याची लेअर आहे हिला 3 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्येच राहायचं आणि इथून तुम्ही क्लब हर्ट नावाचा जो काही बॉडी इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आणि जी काही याची लेअर आहे हिला 4 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर परत 4 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे, वरचे ऑप्शन स्क्रॉल करत समोर यायचं आहे, मूड नावावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही लाईक नावाचा जो काही बॉडी इफेक्ट आहे त्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि जी काही याची लेअर आहे हिला 4 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर मित्रांनो परत 4 नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे, सर्च नावावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही झूम लेन्स नावाचा व्हिडिओ इफेक्ट सर्च करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो थोडंसं खाली यायचं आहे, तर बघू शकता झूम लेन्स नावाचा व्हिडिओ इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आणि जी काही याची लेअर आहे हिला 4 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं, ॲडजस्टमध्ये यायचं आहे आणि जी काही याची रेंजची रेष आहे हिला 5-6 पर्यंत करून घ्यायचं आहे। त्यानंतर जी काही स्पीडची रेष आहे हिला 10-15 पर्यंत करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, जो काही समोरचा फोटो आहे 5 नंबरचा तो सोडून द्यायचा आहे, 6 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे, सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही रोलिंग फ्लेम्स नावाचा व्हिडिओ इफेक्ट सर्च करायचा आहे। सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो थोडंसं खाली यायचं आहे, तर बघू शकता खाली इथं आहे, तर तो ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर जी काही याची लेअर आहे हिला 6 नंबरच्या फोटो एवढी करून घ्यायची। त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे, सुरुवातीच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे,
इनमध्येच राहायचं आहे आणि याला तुम्ही फेड इन नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर मित्रांनो जो काही 2 नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि याला तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचा ॲनिमेशन लावायचा आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, आता 3 आणि 4 नंबरला ट्रान्झॅक्शन लावायचे. त्यासाठी काय करायचं आहे, या चौकोनी बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर ट्रेंडिंगमध्येच राहायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही ग्लेअर 11 नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत 4 नंबरच्या फोटोवरच्या चौकोनी बॉक्सवरती क्लिक करायचं आणि याला परत तुम्ही तोच ट्रान्झॅक्शन लावायचा आहे, ग्लेअर 11. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता 4 नंबरचा फोटो सोडून द्यायचा आहे आणि 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला तुम्ही परत स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, 6 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. याला तुम्ही परत स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. त्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्येच राहायचं आणि याला तुम्ही उबले नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आता इथं आपला पूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, वरती कोपऱ्यात एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता.